नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्षेच पौरुषम. मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. तरी तेगा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम. निषेधाचे जन्म साचजेने. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. ज्ञानाचे 3 प्रकार पाहिल्यानंतर आपण कर्माचे 3 प्रकार पाहत आहोत. पहिल्यांदा सात्विक कर्माचा विचार, ज्यामध्ये रागद्वेषाचा अभाव आहे, अहंकाराचा आणि फलाचा परित्याग आहे. असं शास्त्रविधीनुसार जे कर्म केलं जातं त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. परंतु जे कर्म कामभावनेनं, अहंकाराने आणि अतिशय कष्टाने प्रतिपादन केलं जातं त्या कर्माला राजस कर्म असं म्हणतात. आणि या सात्विक किंवा राजस कर्मापेक्षा जे तामस कर्म आहे त्या तामस कर्माचा विचार परमात्मा प्रस्तुत 25व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्रतिपादन करतात. पदच्छेद असा आहे श्लोकाचा. अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्षच पौरुषम मोहाद आरभ्यते कर्म यत् तामसम उच्यते. भगवान म्हणतात, हे अर्जुना, यत कर्म अर्थात जे कर्म अनुबंधम आपण कर्म केल्यानंतर या कर्माचा भावी अशुभ परिणाम काय होणार आहे हे न पाहता केलं जातं. कर्माचे परिणाम 2 होतात. एक आहे शुभ परिणाम, दुसरा आहे अशुभ परिणाम. कर्म करण्यामध्ये मनुष्य स्वतंत्र आहे, पण त्या कर्मातून जे फल प्राप्त होतं त्या फलाच्या बाबतीमध्ये परतंत्र आहे. आणि म्हणून तर आपण आपल्या जीवनामध्ये जे काही सुख आहे त्याला आपण धरू शकत नाही, आणि जे दुःख आहे याला आपण बाजूला सारू शकत नाही. या बाबतीमध्ये सुखदुःखाचा परिहार किंवा प्राप्ती करण्याच्या बाबतीमध्ये मनुष्य मात्र असमर्थ आहे, म्हणून परतंत्र आहे. कर्माचा जो भावी अशुभ परिणाम आहे याला अनवेक्षम न पाहता, त्याचप्रमाणे क्षयम ज्या कर्मामध्ये आपल्या शरीराची हानी होते, धनाची हानी होते, किंवा आपल्यासोबत येणारं सैनिक वगैरे आहे यांची पण हानी होऊन जाते, किंवा जे जे या कर्मामध्ये आपल्या बरोबरीला येतात त्यांचीसुद्धा हानी होऊन जे कर्म केलं जातं ते उदाहरण आपण पाहतो ना. एका शाळेची म्हणे सहल गेली. जे विद्यार्थी अभ्यासामध्ये माग असतात ते सहलीत पुढं असतात. हे सगळीकडे ठरलेलं आहे. ज्याला मार्क कमी पडतात ते नियोजनात पुढे असतात. हे सगळीकडे आहे. आणि मग सहलीमध्ये ते वर्गणी गोळा करायला, कुठे काय थांबायचं, काय आपल्याला खायचं, हे सगळं त्याला माहिती. मग ते माळ रानावर सहल गेली. आता गणपतीचं मंदिर, पुजारी बिचारा उदासच, तो तरी कुठं मन लावून पूजा करणार आहे. मग गणरायाचं उदर मोठं, जसं उदर मोठं तसं बिंबी खोल, आणि त्या खोल नाभिस्थानामध्ये थोडंसं पाणी राहायचं, ओलावा. त्यामुळे त्या ओलाव्यामध्ये विंचू जाऊन बसला. अंगातलं विष त्याला जाळतं. म्हणून ज्या ज्या अंगामध्ये विष आहे ना ते सगळे प्राणी गारव्याच्या शोधात असतात. सर्प असेल तर चंदनाच्या शोधात, विंचू असेल तर गारव्याच्या शोधामध्ये. मग जो अभ्यासात मागं होता तो सहलीत पुढं पहिलं गणरायाचं दर्शन त्याने घेतलं. दर्शन करावं की नाही, पण खोडकर त्याने त्या गणपतीच्या बिंबीत हात घातला, प्रसादच मिळाला. विंचवाने दंश केला, त्याने असा हात झटकला. झटकल्याबरोबर त्याला, आता जर खरं सांगावं तर बाकीचे विद्यार्थी शिक्षक म्हणतील, वा बरं झालं, तुझी फार खोड आहे, खोडच गेली. पण तो हुशार होता. त्याने सांगितलं, नाही आपण फसलो की नाही, मग आपली हानी झाली की नाही, बाकीच्याची पण झाली पाहिजे. क्षयम. दुसऱ्या विद्यार्थ्याने विचारलं, का बरे हात झटकला? तो लयच गार हवा येते म्हणे.
आळंदीचं तापमान 40च्या पुढं गेलं आहे, पण इथे मात्र गारवा आहे. दुसऱ्याने हात घातला त्यालाही प्रसादच मिळाला आणि तो ओरडणार, हे म्हणे थांब, हा प्रसाद गुरुजीपर्यंत गेला पाहिजे. क्षयम याला म्हणतात तामस कर्म. हिंसा, ज्या कर्मातून प्राणी मात्रांना पीडा होते, म्हणजे कर्माचा भावी अशुभ परिणाम न पाहता, शरीराची हानी न पाहता, ज्या कर्मातून प्राण्यांना हिंसा होईल ती हिंसा न पाहता, च आणि पौरुषम, या कर्मात आपलं शरीराचं सामर्थ्य आहे की नाही हे न पाहता, मोहाद आरभ्यते यत कर्म, जे फक्त अविचाराने केलं जातं, ज्याच्या भविष्याचा विचार नाही, वर्तमानाचाही विचार नाही, असं जे कर्म आहे त्या कर्माला तामस कर्म म्हणतात. हा झाला श्लोकाचा भाव. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात. तरी ते गा तामस कर्म. अर्जुना, ते तामस कर्म आहे कोणतं? जे निंदेचे काळे धाम, ज्या कर्माची शास्त्राने निंदा केली आहे, सत्पुरुषाने निंदा केली आहे, आणि ज्या निंदेचं राहण्याचं काळ्या रंगाचं धाम म्हणजे वस्तीस्थान, म्हणजे ज्या कर्मामध्ये निंदा येऊन राहू शकते, किंवा जे कर्म केल्यानंतर समाजात, संतांच्या समोर, शास्त्राच्या सन्मुख, वेदशास्त्रामध्ये आपली निंदा होऊ शकते. जसं की त्या प्रभू रामचंद्राच्या जन्माचे अभंग आहे बघा, की त्या कैकेयी मातेनं सांगितलं की ज्येष्ठासी धाडावी दुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा कनिष्ठासी द्यावे राज्यपद. आणि मग लोक निंदा करतील ना, काही हरकत नाही म्हणे. लोकांनी निंदा केली, निंदतील जन मज वाटे सुख, मला सुख प्राप्त होईल. हे जे कैकेयीचं कर्म होतं की नाही, निंदेचे काळे धाम, सगळ्या लोकांनी निंदा करावी, निंदा राहण्याकरता यावी, असं वस्तीस्थान म्हणजे तामस कर्म. निषेधाचे जन्म साच जेणे, शास्त्रामध्ये विहित आणि निषेध प्रतिपादन केला आहे. निषेध म्हणजे अपवित्र, किंवा शास्त्राने ज्यापासून आपल्याला मनाई केली आहे, अशा निषेधाचा जन्म ज्या कर्मामुळे खरा ठरला आहे, असं हे कर्म तामस कर्म असतं. अनुबंधम सांगतात, भावी परिणाम कसा आहे, काहीच मिळत नाही. जे निपजविल्या पाठी, काहीच न दिशे दिठी, रेग काढिल्या पोटी तोयाचे जेवी. हे 15 ओळीपर्यंत सगळ्या ओळ्यांचा एकत्र संबंध आहे. निपजविल्या पाठी, निपजविले म्हणजे निर्माण केलं. जे कर्म निर्माण केल्यानंतर काहीच न दिसे दिठी, आपल्या दृष्टीला काहीच फल दिसत नाही. मग फल काय आहे? श्रमफलैक केवल, फक्त श्रम होणं हेच त्या कर्माचं फळ आहे. काहीच न दिसे दिठी. उदाहरण देतात, रेग काढिल्या पोटी तोयाचे जेवी. तोय म्हणजे पाणी. पाण्याच्या पोटावर आपण एखादी रेग म्हणजे रेष काढली, जर फळ्यावर रेग काढली दिसू शकते, चित्र काढलं तर दिसू शकतं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात पाठामध्ये, पाण्यावर चित्र काढता येतं का? नाही. बरं, वाहत्या पाण्यावर चित्र काढता येतं का? नाही. मग चित्र काढण्याकरता पाणी कसं पाहिजे? विद्यार्थी म्हणतात स्थिर पाहिजे. अरे चित्रच काढता येत नाही, पाणी वाहतं असो का स्थिर असो. रेग काढिली या पोटी तो याचे जे. बाबाचे विनोदसुद्धा खूप सावधपणे ऐकावे लागतात, नाहीतर फसवतात बघा बोलण्यामुळे. रेग काढिली या पोटी तो याचे जेवी. पाण्याच्या पोटावर रेग काढली, काही दिसत नाही. का कांजी घुसळलिया, का राख फुंकिलिया, काही न दिसे गाळलिया वाळू घाना. कांजी म्हणजे काय? ताक. दह्याचं घुसळण केलं तर लोणी प्राप्त होतं, आणि मग घुसळण करून करून सगळं लोणी काढलं, फक्त आसार भाग ताकाचा राहिला. दुसरा व्यक्ती मला यातून सुद्धा मी काहीतरी संशोधन करणार. कांजी घुसळलिया, काही न दिसे, लोण्याचा एक अंशसुद्धा दिसत नाही बघा. मग काय होईल? फक्त श्रम होईल, बाकी काय होणार नाही. का राख फुंकिलिया, एखाद्या पुरुषाने राख फुंकली. आता गाईच्या शेणाची गोवरी असेल की नाही, तर तिला पेटायला वेळ लागतो बघा. फुंकर मारली तर त्यातून आपल्याला अग्नी तरी प्राप्त होईल थोड्या वेळाने. पण राखेला जर फुंकर मारली तर ज्ञानोबा म्हणतात का राख फुंकिलिया दीपू लागे.
राखेला जर आपण फुंकलं तर दिवा लागतो का? दिवा लागत नाही. म्हणून राखेला फुंकण्याच्या बाबतीमध्ये दिवे लावू नये, लागतच नाही. का कांजी घुसळली या, का राख फुंकेली या, काही न दिसे गाळील या वाळू घाणा. घाणा असतो की नाही, लाकडी घाणा असतो. काही काही ठिकाणी ते खालचा जो रांजण आहे की नाही तो दगडी असतो. आणि त्यामध्ये काही भागामध्ये अजूनसुद्धा आहे बरं. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात सांगता येणार नाही, पण याचं प्रमाण दक्षिण भारतामध्ये जास्त आहे, दक्षिण भारतामध्ये. आणि थोडं का होईना ज्या ठिकाणी नारळाचं तेल काढलं जातं, जसं की आपली समुद्राची किनारपट्टी, आणि भारताला तर समुद्र फार मोठ्या प्रमाणात आहे. गुजरातपासून तर बंगालपर्यंत सगळा समुद्र आहे जवळपास कितीतरी किलोमीटरचा. आणि मग समुद्राच्या काठावर राहणारे जे लोक आहे, नारळ जास्त प्रमाणामध्ये पिकतात, तर त्यामुळे ते नारळाचं तेल आरोग्यालाही चांगलं असतं. आरोग्यासाठी एकच तेल खाऊ नये, तेल बदलत राहिले पाहिजे प्रत्येक महिन्याला. म्हणजे सोयाबीनचं, ऐकून तर ठेवा, सोयाबीन, शेंगदाणे किंवा ते करडी, बरेच प्रकारचं, तिळाचं तेल सगळ्यात महाग आहे. खरं तर तेल शब्दच तिळापासून तयार झाला आहे. तिलोद्भवः तैलम, तिळापासून जे निर्माण होतं त्याला तेल असं म्हणतात. मोहरीचं पण तेल आहे. सगळेच तेल चांगले आहेत. ते अंगामध्ये मालिश करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तेल वापरले जातात. त्यामध्ये कोणतं तेल कधी वापरावं याला निषेध आहे, तिळाला निषेध नाही आहे. तिळाचं तेल सर्व दिवसामध्ये चालतं. आणि असं म्हणतात की पावशर बदाम खाण्यापेक्षा जर 50 ग्रॅम तेल बदामाचं मालिश करून जर आपल्या शरीरामध्ये जिरलं तर ते जास्त उपयोगाचं आहे. म्हणून तर आपल्याकडे अभ्यंग स्नान केलं जातं. म्हणून जर प्रवास खूप झाला तर तेल लावावं, 10-5 मिनटं तसंच थांबावं आणि मग उष्ण पाण्याने स्नान करावं, असं त्याचा अर्थ आहे. वात झाला की त्याला मर्दन सांगितलं, कफ झाला की त्याला अनशन, काहीच न खायचं, आणि पित्त झालं की वमन, असे प्रकार आहे बघा. पित्त झालं जास्त, पित्त की त्याला वमन करावं. कफाचा परिणाम, आता एक कफाचाच परिणाम आहे आवाज बसणं, तर जेवूच नाही. पण मग पाठ सांगता येणार नाही, असा तो प्रकार आहे. आणि आताचा परिणाम जास्त झाला की त्याला मर्दन करावं, मालिश करावी. मग आता त्याच्यामध्ये जर आपण विशिष्ट धान्य टाकलं, तेलबिया म्हणतात, त्या घाण्यामध्ये बैलाच्या द्वारे तो फिरवला जातो, त्यातून तेल प्राप्त होतं. पण केव्हा तेलबिया टाकल्या तर मग एकाने म्हण ऐकली, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ज्ञानोबा म्हणतात काय मिळेल, काही न दिसे गाळेली वाळू घाणा. त्या घाण्यामध्ये वाळूचे त्याने खडे टाकले. बरं, खडे म्हणजे असे नाही चकचकीत, अगदी चांगल्या प्रकारे चोपडे असणारे, तरी काही नाही, फार झाला तर घाणा फुटेल, बाकी काही होणार नाही. तसं तामस कर्मामध्ये कर्म करताना दिसतं, फलप्राप्ती काही होत नाही. नाना उपनिलिया भूस, काविंदिली आकाश, नाना मांडलिया पाशवार यासी, हे अवघेची जैसे वांझे होणी नासे, जे केलिया पाठी तैसे वायाचे जाय, उपनिलिया भूस. आता सगळीकडे जवळपास हा हंगाम संपत आला आहे. पण शेतकरी ज्या पद्धतीनं ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, तर याची मळणी करतो. जुन्या काळामध्ये ते बैलाचा फार मोठा समुदाय असायचा. एक खांब रोवायचा, सगळे कंस आणायचे आणि त्याहून ते बैलाची पात फिरवली जायची. कितीतरी दिवस हे सगळे कामं चालायचे. हे जुन्या काळातले सगळे आनंदाचे क्षण होते. मळणी असेल, निसर्गही अनुकूल होता, त्यामुळे तो आनंद असायचा. आजही आपण घरी जेवण्यापेक्षा शेतात जेवलो ना, माणूस 4 घास जास्तच खातो आहे बघा. हे सगळं निसर्गाचं वर्णन आहे. आणि मग ते मळणी झाली की त्या धान्यामध्ये वार याची आधारसा, पडिन्नला कोंडा का नुरेचे जायसा, आणि कानाचा पैसा राशीवा जोडे, असा तो प्रकार आहे. मग ते धान्य आणि त्यामध्ये असणारा जो भुसा, वाऱ्याची वाट पाहायची, वरती उभारायचं आणि मग वारा आलं की ते उपणायचं. उपणलं की काय होतं, ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात का, भूस भी एकवट ओपनिता राहे घनवट, उडे ते फलकट जाणू आले. एका जणाने तो प्रयोग पाहिला, अरे वा, उभं राहिलं आणि वाऱ्याच्या माध्यमातून उपणलं की कण मिळते. मग त्याने ते मळणी यंत्रातलं धान्य घ्यायचं की नाही, तिथं नाही, जिथे कोंडाचा तो साचला होता का नाही ढिगारा, त्या ढिगाऱ्यावर जाऊन बसला,
ओपनेलिया भूस काय मिळणार आहे? काहीच नाही. ओपनेलिया भूस श्रम होईल, फळ मिळणार नाही. का विंदिले आकाश, आकाशाला म्हणे बाण मारला, लागेल का? लागणार नाही. नाना मांडलिया पाश वार यासी पै, एकाकडे पाश होता, त्याने तो पाश घेतला, दावं घेतलं, गाठ बांधली आणि म्हणे मी आता वाऱ्याला बंधन करेन. शक्य आहे का? काही नाही. हे अवघेचे जैसे म्हणजे काय? रेग काढिलिया पोटी त्वयाचे जीवे इथपासून तर अगदी मांडलिया पाश वार यासी, या सगळ्या उदाहरणातून काय सांगायचं? अवघेचे जैसे हे सगळे कर्म वांझे होणी नासे, व्यर्थ होता आणि नष्ट होता. जे केल्या पाठी तैसे वायाचे जाय, जे कर्म केल्यानंतर तशा प्रकारे व्यर्थ होऊन जातं त्या कर्माला म्हणतात तामस कर्म. अनुबंधम या पदाचं हे स्पष्टीकरण आहे. कर्माचा भावी अशुभ परिणाम काय होईल याचा विचार न करता जे कर्म केलं जातं ते आहे तामस कर्म. कर्म करायचं म्हटलं की फक्त इच्छा नाही चालत, त्याला साधन सामुग्री असावी लागते आणि आपल्या या भूमीला कर्मभूमी म्हणतात. म्हणून तर स्वर्गामध्ये भोगभूमी आहे. बाकीच्या पशुपक्षादिकांच्या देहामध्ये भोगभूमीच आहे, पण मानवी देहामध्ये मात्र कर्म करता येतं. ही कर्मभूमी आहे. मग कर्मभूमीमध्ये कर्म करण्याकरता शरीर असावं लागतं की नाही? कर्म तर करतो, पण त्या कर्माला फळ मिळत नाही. उलट कर्म करताना साधनाची झीज होते. ते पुढे ज्ञानोबाने सांगतात. एरवी नरदेहाही एवढे धन आटनीय पडे, ते कर्म निपजवितामुळे जगाचे सुख. एरवी विचार केला तर नरदेहाच्या एवढं धन, नरदेहाला धन म्हटले बरं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणते ते होती, तरी का चित्तीनं धरावे. मनुष्य देहातला एक श्वास किंवा एक क्षण हिमालय पर्वता एवढं सुवर्णदान आपण यमाला दिलं तरी एक क्षण वाढून नाही भेटत. बहुतेक तेवढंच आता खाता ऐकायची तर लाच चालत नाही यमाच्या दरबारामध्ये. काहीही द्या, आयुष्य वाढून मात्र भेटत नाही. आणि असं नरदेहाचं आयुष्य हे धन आहे. ते धनसुद्धा आटनीय पडे, ते खर्ची पडतं ना, ते खर्च होऊन जातं पण कर्माला फळ मिळत नाही. उलट मिळालं तर दुष्फल. कोणतं? ते कर्म निपजविता, ते कर्म निर्माण केलं असता. ते कर्म निर्माण करण्यासाठी आयुष्याचं धन खर्च पडलं आहे, खर्चाला लागलं आहे. पण कर्म निर्माण झाल्यानंतर जगाचे सुख मोडे, जगाची असणारी सुखाची भावना मोडून जाते. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एक मनुष्य गावातून वनात जायला निघाला. त्या वनामध्ये नरभक्षक वाघ आला होता. मग ते एका मनुष्याने सांगितलं, बाळा तिकडे जाऊ नको, वाघ आलेला आहे, तो तुला खाऊन टाकेल. तो म्हणे ही तर माझी भावना आहे. अरे एवढा का उदास झाला देहावर? अरे मिळत नाही, स्वर्गीची अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. नासा नरदेह मिळाला आणि तो मात्र आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होतो. तो मला तसं नाही, मी आत्महत्या करण्यासाठी एवढा अविचारी नाही. मग मी जर वनात गेलो आणि जर वाघाने मला खाल्लं तर त्याला माणसाच्या रक्ताची चटक लागेल. आणि एकदा वाघाला चटक लागली तर दररोज एका माणसाला खाण्याकरता तो वाघ गावात येईल. काय उपकार आहे? म्हणजे ते कर्म निपजवितामुळे जगाचे सुख, जगाचं सुख मात्र मोडतं. त्या कर्माला तामस कर्म म्हणतात. याकरिता उदाहरण देतात. जैसा कमळवणी फास काढिलिया काटस, आपण जे नाश कमळा करी. हे सगळे उदाहरणं जे आहेत ना, या उदाहरणाचा सगळा भाव 20व्या ओळीपर्यंत आहे. सगळे 20व्या ओळीपर्यंत, सगळ्या ओळी एकत्र काही आता वाचत नाही. जैसा ज्याप्रमाणे कमळवनी, कमळाचं वन असावं आणि त्यावरून काटस फास काढिलिया, ज्याला काटे आहे आणि अशा काट्यांचा असणारा फास घातला. शेतकरी असतो की नाही, तो आपल्या धान्याचं रक्षण होण्यासाठी आता काटेरी त्या लोखंडी ताराचं कुंपण आलं. पण जुन्या काळात हे नसायचं. अजूनही खेड्यागावात आपण गेलो की जो आपला गोठा असतो की नाही, त्याला गावाकडे खडे म्हणतात,
की सगळ्यांचे खळे एकच आहे, त्याला खळवाडी म्हणतात बघा, आजही आहे ते. आणि मग त्याच्याकरता बोरीचे विशिष्ट प्रकारचे काटेरी फांद्या तोडाव्या लागतात आणि त्या जमिनीमध्ये रोवायच्या. त्या बोरीची जी काही फांदी असते की नाही, त्याला 2 काटे असतात, एक सरळ आणि एक असा गोल अर्धा फिरलेला. त्याच्यामध्ये असा असतो, मनुष्य चालला की जो हुकाप्रमाणे काटा असतो की नाही, तो त्या मनुष्याच्या कपड्याला अडकतो आणि त्याला मागं खेचतो. बरं माग आला की दुसरा इंजेक्शन देतो. असे 2 काट्याचे ते उपयोग आहे. असा काटेरी असणारा फास आणि कमळाचं वन असावं. वन म्हणजे सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये कमळ आलेत आणि त्या कमळाच्या वनावरून काटेरी फास जर असा ओढून काढला तर होतं काय, आपण झिजे ते सगळे काटे झिजून जातात, पण नाश कमळा करी. त्या कमळाच्याही पाकळ्या येतस्ततः तुटल्या जातात, पांगल्या जातात. जी फुलं देवाच्या पूजेला कामी येणार आहे ती आता सोडून जातात, नष्ट होतात. मग काय झालं, त्या काटेरी फासाने काम केलं पण स्वतःही नष्ट झाला, कमळालाही नष्ट केलं. दुसरं उदाहरण, का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचेनी. सळ म्हणजे द्वेष, कोणाचा, दिव्याच्या प्रकाशाचा द्वेष पतंग नावाच्या किड्याला निर्माण होतो. तुम्ही तर असं म्हणता की पतंगा दीपी आलिंगन, तिथं त्या पतंगाचं दिव्यावर प्रेम आहे आणि इथे मात्र या पतंगाचा दिव्यावर जळफळाट आहे, द्वेष आहे. उदाहरणातला बारकावा आहे. मग तो काय करतो, दिव्याचा प्रकाश त्याला सहन नाही झाला की मी तुला राहू देणार नाही असं म्हणून तो पतंग नावाचा कीटक दिव्यावर झडप घालतो. परिणाम, आपण अंगे जळे, तो स्वतः अंगाने जळून जातो. बघा कधी कधी दिव्यावर हे दिवा मालवला ना, जे दिसतं बघा, हे बिचारा कीटक असतो की नाही, मरतो. त्याच्यामध्ये काही जे सामर्थ्य नसतं. पण एखादा विद्यार्थी अभ्यास करत असेल तर नागवी जगाचे डोळे, संपूर्ण जगाचे डोळे नागवी, त्यांच्या असणारा तो प्रकाश हिरावून घेतो किंवा अंधार करतो. कोण आहे तो, पतंग जैसा सळे दीपाचेनी. ज्याप्रमाणे दिव्याच्या द्वेषाने पतंग हा स्वतःही जळतो आणि जगालाही अंधकार प्रदान करतो, तैसे त्याप्रमाणे सर्वस्व वाया जावो, वरी स्वदेहाई होय घावो, परी पुढीला अपाव निफच विजे जेणे. माशी आपण याथे गिळवी, परी पुढीला वांती शिनवी. ती कश्मळ आठवी आचरण जे, याला तामस कर्म असं म्हणतात. सर्वस्व वाया जावो, सर्वस्व म्हणजे काय, आपण 2 अर्थ केले होते. स्व म्हणजे स्वतः आणि सर्वस्व म्हणजे धन, जमीन, सामुग्री, हे सगळं वाया गेलं तरी चालेल. हे सध्याला आहे ना, हे तामस कर्माचा प्रकार आपल्या व्यवहारात जास्त दिसतो. बघा लोक म्हणतात सगळी जमीन केली तरी चालेल, पण पठ्ठ्या त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे पण जमीन गेली की नाही. ते उदाहरण ऐकलं कीर्तनामध्ये की 2 भावाचे भांडणं झाले. 2 भावाचे एकामेकाच्या गालात मारली त्यांनी, झाले भांडणं, गेले पोलीस स्टेशनमध्ये. पोलिसांनी 2 भावाच्या कानामागं 1 लावली, 50,000 घेतले आणि सांगितलं इथून पुढं भांडणं करायचे नाही. म्हणजे 1 कानाखाली 25,000 पडली आहे का नाही. काहीच नाही, वाया जातं. आपापसात मिटून घ्यायचं की नाही. शास्त्रामध्ये असा एक श्लोक आला, श्लोक नेमका आठवत नाही. भांडण वाढलं की वाढतं, कमी केलं की कमी होतं. जेवण वाढवलं की वाढतं, कमी केलं की कमी होतं. झोप वाढवलं की वाढते, कमी केली की कमी होते. द्युत कर्म वाढवलं की वाढतं, कमी केलं की कमी होतं. हे सगळं प्रकार आहे. काही समाज असे आहे आपल्या समाजामध्ये, त्यांचे भांडणं तुम्हाला कधीच ऐकायला भेटणार नाही, कधीच नाही. भांडणंही नाही, DJ समोर नाचणंही नाही. आणि आपल्याकडे मात्र प्रकार असे उन्मत्तपणाचे की माणसं लग्नामध्ये पदार्थ कमी खातात, DJ समोर नासाडी जास्त करतात. म्हणजे काय, सर्वस्व वाया जावं. आणि विचार केला तर लग्न का परत होणार आहे काय. अरे पण नासाडी दुष्काळ येतो आहे, किती नष्ट होत आहे. कुठेतरी मी कोणाच्या मुखातून उदाहरण ऐकलं, एकाने हुंडा घेतला म्हणजे 11 लाखाचा आणि सगळा खर्च केला स्वतः तर 25 लाखाचा. म्हणजे किती वाया गेला आहे. त्यापेक्षा शांततेत लग्न करायचं, आळंदीतले साधक जेव घालायचे, चांगलं आहे की नाही, पुण्य मिळेल.
पण सद्बुद्धी होत नाही ना. दुर्लभ आहे सद्बुद्धी. सर्वस्व वाया जावो, वरिसो देहाई होय घाव. आपल्या स्वतःच्या देहाचा सुद्धा घात होऊन जातो, परंतु परी पुढीला जो समोरचा व्यक्ती आहे दुसरा, त्याला मात्र अपाय झाला पाहिजे असं तो कर्म निर्माण करतो. कुणीतरी भगवान शंकराचा भक्त होता बिचारा, त्याने भगवंताची आराधना केली. आशुतोष लवकरात लवकर प्रसन्न होणारे प्रसन्न झाले, म्हणजे माग भक्ता, काय मागायचं? त्याने सांगितलं, प्रभू फारच दुष्काळाची अडचण आहे, एका विहिरीला पाणी लागू द्या म्हणे. ठीक आहे. जमीन 10 एकर जमीन असावी आणि चांगलं घर असावं, अन्न वस्त्र निवारा, गरजा मागून घेतल्या. त्याची उन्नती पाहिली. हे कशामुळं झालं? देवाच्या भक्तीमुळे. शेजारच्या माणसाने सुद्धा तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले त्याला. आणि काय पाहिजे? ते म्हणले, त्याला जे मिळालं ना त्याच्या दुप्पट मला मिळावं. मग त्याला 1 विहीर तर मला 2, त्याला 10 एकर जमीन पानभरी तर मला 20 एकर, त्याला 1 बंगला तर मला 2. पहिल्या भक्ताला राग आला. म्हणे, वा, मी जे मागितलं माझ्यापेक्षा दुप्पट मागतो का? बर, पुढील आपाव निपजवीचे जेणे सो दे आई होय घाव. आपलं काही झालं तरी चालेल. पुन्हा भगवान शंकराची आराधना केली. आता भगवान शंकराला अनुभव होता मागचा, म्हणून लवकरात लवकर आले ते. का रे भक्ता, आत्ता तर येऊन गेलो मी मागच्या आठवड्यामध्ये, आणि परत का बोलवलं? म्हणे, थोडीशी मला वरदानाच्या बदल करून घ्यायचा. मग सांग. एक काम करा, माझा 1 डोळा, 1 हात आणि 1 पाय निकामी करा. म्हणजे काय, काढून टाका, काय हरकत नाही म्हणे. म्हणजे एका डोळ्याने आंधळा, एका पायाने पांगळा आणि एका हाताने खोळा, 1 हात राहिला. दुसऱ्या भक्ताला वाटलं की भगवान शंकर कालच येऊन गेले, काहीतरी त्याने विशेष मागितलं असेल. पुन्हा याने आराधना केली. द्वेषाची भक्ती आहे सगळी. दुसऱ्या भक्ताकडे पुन्हा भगवान शंकर आले. विचारपूर्वक मागावं की नाही? तो मला, त्या भक्ताला जे दिलं तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्यापेक्षा मला दुप्पट द्या. म्हणजे काय? त्याचा 1 डोळा गेला, याचे 2 गेले. 1 हात 1 पाय गेला. सो द्या हाई हो 1 घाव, परी पुढीला आपावो निपजवीचे जेणे तामस कर्म आहे. माशी आपण या ते गिळवी, परी पुढीला वांती शिनवी, ते कश्मळ आठवी आचरण जे. माशी सगळीकडे बसते बघा. आता हल्लीच्या काळात आहे ना, फक्त विस्तावावर बसत नाही, सगळ्या पदार्थावर, सगळ्या गरम पदार्थावर फक्त बसत नाही, नाहीतर सगळ्या पदार्थावर माशीचा प्रवेश आहे सगळीकडे. आता जो हंगाम आहे यामध्ये द्राक्ष आणि आंबे भरपूर आहेत, पण या काळामध्ये कावळ्याला मात्र अरुची निर्माण होते. द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा, हे सगळं होतं. पण आंब्याचा हंगाम गेला की निंबोळीचा येतो बघा. पावसाळ्याच्या जवळजवळ आला की निंबोळ्या पिकतात, आणि त्या पिकल्या, निंबोळी आमोडून आला तरी तो कावळ्याशी सुकाळू झाला. निंबोळ्या पिकणं आणि आंब्याच्या रसाचा हंगाम संपणं, या काळामध्ये माशा जास्त प्रमाणात निर्माण होतात. अजून नाही तेवढ्या, पण थोड्या दिवसामध्ये जास्त येतील बघा. निसर्ग चक्र आहे ते. माशा जास्त प्रमाणामध्ये येतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आपल्यालाही कळत नाही की एवढ्या आल्या कुठून. उन्हाळ्यामध्ये डास जास्त येतात, हिवाळ्यात नष्ट होतात. उन्हाळ्यात जास्त येतात, उन्हाळा संपत आला की मग माशा जास्त येतात. हे निसर्गाचं चक्र आहे बघा. ते बरोबर सगळं होऊन जातं, समानता आहे आणि त्याच्यामध्ये वाढ येऊन जाते. पण माशी घासाबरोबर स्वतःला खाणाऱ्याच्या पोटात जाते. माशी आपण या ते गिळवी. आता माशी श्रीखंडावर जाऊन बसली. बसताना तिला बिचारायला बरं वाटलं, तिच्या पायाला गार स्पर्श प्राप्त झाला आणि जिभेनं तिला गोडवाही मिळाला. पण मग तिने आता याच्यात ते श्रीखंड वगैरे खाल्ला. मग तिने आता विचार केला, आता आपण आपल्या घरी गेलं पाहिजे. पण तिच्या लक्षात आलं की आपले पाय फसले. मग काढावे की नाही? ते श्रीखंड म्हणजे एक प्रकारचा गाळच आहे ना. पाय काढण्याकरता प्रयत्न करते तर जास्त रुतली. मग आता ती रुतली तर ठीक आहे, तिचं लक्ष नाही, पण खाणाऱ्याचं तर लक्ष पाहिजे की नाही? त्याला असं वाटलं इलायचीच आहे की काय श्रीखंडामध्ये. मग त्याने तो श्रीखंडाचा घास खाल्ला. माशी आपण या ती गिळवी. श्रीखंडाच्या घासाबरोबर त्या माशीने स्वतःला गिळंकृत करून टाकलं. परी पुढीला वांती शिनवी,
पण माशी पोटात जर गेली तर ती तशी बाहेर येत नाही. सगळे खाल्लेले पदार्थ ओकायला भाग पाडते. वांती शिनवी, मग स्वतः नष्ट झाली की नाही, पण समोरच्या व्यक्तीला वांती करून न कष्ट दिले. अशा प्रकारचं जे आचरण कष्मळ आठवी, कष्मळ म्हणजे वाईटपणा, घाणेरडं, याची आठवण करून देतं जे आचरण, त्याला तामसकर्म म्हणतात. तेही करावया दोषे, दोषे म्हणजे उद्देशाने, पण तेही कर्म करण्याच्या बाबतीमध्ये मज सामर्थ्य असे की नसे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे की नाही, हेही पुढील तैसे न पाहता करी. हा सुद्धा पुढचा प्रकार न पाहता करी. आपलं सामर्थ्य विचारत नाही. मनुष्याने सामर्थ्याचा विचार करावा. भावेविन भक्ती, बळेविन शक्ती, आहे की नाही, बोलू नये बघा, प्राप्त काहीच होत नाही. आपलं सामर्थ्य बघावं आणि मग प्रतिकार करावा, पण तो मात्र तसं अजिबात करत नाही. हेही पुढील तैसे न पाहता करी. केवढा माझा उपाव, करिता कोण प्रस्ताव, केली याही आव काय येथ, ये जाणीवेची सोये, अविवेकाची निपाये, पोसोनिया होये साठोपकर्मी. या दोन वयाचा एकत्र विचार आहे. केवढा माझा उपाव, उपाय म्हणजे साधन. मी जो उपाय करतो आहे तो केवढा आहे, त्या उपायाने काय मिळणार आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, ते जेवढं मोठं साध्य असतं की नाही, तेवढी मोठी साधना करावी लागते, किंवा जेवढं मोठं फल असेल ना, तेवढा मोठा त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय जगात काहीच मिळत नाही. एक तर फळ मिळायचं असेल तर धनाचा त्याग करावा लागतो, नाहीतर मग वेळेचा तरी त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय काहीच मिळत नाही. जेवढा मोठा फल लाभ तेवढा मोठा त्याग करावा लागतो. जर त्या असं म्हटलं आहे बघा की त्यजेत एकम कुलस्य अर्थे, ग्रामस्य अर्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्य अर्थे आत्मार्थी पृथ्वीम त्यजेत. त्याग करावा. एका कुटुंबाचं रक्षण होत असेल, एका व्यक्तीचा परित्याग करा. एका गावाचं रक्षण होत असेल तर एका कुटुंबाचा परित्याग करा. देशाचं रक्षण होत असेल तर एका गावावर पाणी सोडा. आणि जर आपलं कल्याण होत असेल तर आत्मार्थी पृथ्वीम त्यजेत, सगळ्या पृथ्वीचा परित्याग करावा. त्यागाशिवाय काही मिळत नाही. जेवढं फल मोठं तेवढी साधना मोठी. बाबा सांगतात ना, याच्यासाठी केला होता अट्टहास, या अभंगात सांगत असतात बघा. मग एका ठिकाणी वनवा लागला. वनवा कशाने विसतो? पाण्याने. ते एका पुजारीने ऐकलं. तो देवपूजा करता करता उठला आणि ते आपलं पूजा पात्र आहे की नाही ते घेऊन आला. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. अरे ते पूजेची पळी आहे, त्या पळीने कुठं वनवा विजवला जातो का? नाही. म्हणजे जेवढं मोठं साधना फल असेल तेवढी मोठी साधना करावी लागते की नाही. केवढा माझा उपाव, केवढा माझा उपाय आहे, काहीच नाही, पाहत नाही. करिता कोण प्रस्ताव, आपण हे कर्म करतो आहे पण याचा प्रसंग आहे की नाही. मनुष्याला प्रसंग कळाला पाहिजे बरं. ज्याला प्रसंग कळतो तो व्यक्ती शहाणा असतो. काही व्यक्तीला प्रसंगच नाही कळत. कोणत्या प्रसंगाला किती बोलावं अचूक प्रमाणामध्ये, याचा आदर्श उदाहरण गुरुवारी मारुती बाबा. बाबा कोणत्याही कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी असतात. बाकीचे जे लोक आहे ना, एकाने तर आभार प्रदर्शन करत असताना आत्मचरित्र स्वतःचं सांगितलं. आभार प्रदर्शन शेवटी असतं की नाही, ते करता करता पाऊण तास झाला. अशा प्रसंगाला जर बाबा अध्यक्षस्थानी असतील तर बाबाचं बोलणं मोजून 2.5 ते 3 मिनटामध्ये असतं. मोजकं बघा, आणि सर्वसमावेशक. पुन्हा एकही गोष्ट सुटत नाही येत. पण हे बाकीच्यांना हे प्रसंग कळतच नाही. करिता कोण प्रस्ताव, केली ही आव काय येथ, आव म्हणजे प्राप्ती. आपण हे कर्म केलं तर यातून प्राप्त काय होणार आहे, ये जाणीवेची सोये. अशा प्रकारचा जाणीवेचा जो मार्ग, सोय म्हणजे आश्रय, अविवेकाचे पाये, अविचाराच्या पायाने पुसोनिया. जाणीवेचा जो मार्ग आहे तो कोणती जाणीव, पण माझा उपाय केवढा आहे, प्रसंग कोणता आहे, मला प्राप्ती काय होणार आहे, या जाणीवेचा जो मार्ग आहे अविवेकाच्या पायाने पुसून टाकतो बघा. आणि मग कर्मी साठोप होई, त्या कर्मामध्ये अहंकाराने तो संपन्न होऊन प्रारंभ करतो. कसा? अविचारच आहे
आणि पुन्हा त्यामध्ये अहंकार आहे. म्हणजे अगोदरच प्रलय काळातला वन्नी आणि त्याला पुन्हा वाऱ्याचं साह्य मिळावं. जसा तो भडकतो तसा हा अहंकारी आणि पुन्हा अविचारी. मग काय होईल? सगळ्या कर्मामध्ये हानी होते. उदाहरण देतात, आपला वसोटा जाळोनी बिसाटे जैसा वन्नी, का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी, मग नेने बहु थोडे न पाहे मागे पुढे, मार्गा मार्ग एक वडे करीत चाले. ज्याप्रमाणे आपला वसोटा जाळोनी बिसाटे जैसा वन्नी, उदाहरण अग्नीचं दिलं आहे. ज्याप्रमाणे अग्नी आपला वसोटा म्हणजे वस्तीस्थान. अग्नीचं राहण्याचं ठिकाण कोण आहे? लाकूड. कारण काष्टामध्ये अग्नी असतो ना सामान्य रूपाने. घर्षण झाला की विशेष प्राप्त होतो. पण तो काय करतो? अग्नी जिथून निर्माण होतो त्यालाच पहिला जाळतो. आपला वसोटा जाळोनी बिसाटे, बिसाटे म्हणजे पसरतो. आणि एकदा पसरला की मग मार्गा मार्ग एक वडे करीत चाले. हा मार्ग योग्य आहे का हा अमार्ग योग्य नाही असा विचार न करता सगळं एकत्र करत चालतो. बघा, अग्नी जर लागला ना जंगलामध्ये तर तो असं नाही म्हणत हा मार्ग आळंदीला जातो, हा मार्ग दरीत उतरतो, असा नाही विचार करत. लागला की मार्ग आणि अमार्ग या मार्गाने गेलं नाही पाहिजे असा विचार नाही करत. एकत्र करून सगळ्या मार्गामध्ये सगळं काही जाळतो. ते हा स्वमर्यादा, मी तेच तर म्हटलं उदाहरण राहिलं का काय. बिसाटे जैसा वन्नी का अर्थवा स्वमर्यादा गिळवणी सिंधू उठी. म्हणजे तुम्ही ऐकताय बरं. सिंधू ज्याप्रमाणे स्वतःची मर्यादा गिळंकृत करतो आणि मग जर त्याला भरती आली की तो सगळीकडे पसरतो. मग नेणे बहु थोडे, दोन्ही उदाहरणामध्ये लावा. अग्नी बहु थोडे नेणे किंवा समुद्रसुद्धा बहु थोडे नेणे. न पाहे मागे पुढे, मागे पुढे पाहत नाही असं नाही म्हणत की मागे पाणी आहे पुढे एखादं शहर आहे असं नाही पाहत. समुद्रही पाहत नाही, अग्नी पाहत नाही. मार्गामार्ग एक वडे करीत चाले. मार्ग अमार्ग एकत्र करून चालतो तैसे. हे झालं उदाहरण. कृत्याकृत्य सरकटीत आप परनुरवित, कर्म होय ते निश्चित तामस जाण. त्याप्रमाणे करणीय त्याला कृत्य म्हणतात, जे त्याज्य असतं त्याला अकृत्य असं म्हणतात. पण सरकटीत या दोन्ही भागाला तो रगडून टाकतो. म्हणजे चुकून जर करणीय आलं तर करणीय घडतं, नाहीतर अकृत्य जास्त घडतं. कृत्याकृत्य सरकटीत आप परनुरवित, हा आपला आहे, हा परका आहे अशी भावना शिल्लक न ठेवता कर्म होय ते निश्चित तामस जाण. जे कर्म निर्माण होतं त्याला तामस कर्म असं म्हणतात. भगवान म्हणतात ऐसी याप्रमाणे गुणत्रय भिन्ना कर्माची गार्जुना हे केली विवंचना उपपत्तीसी. अशा प्रकारे गुणत्रय भिन्ना, सत्व रजतम हे 3 गुण आहे आणि या गुणांच्या भिन्नतेमुळे कर्माची विवंचना म्हणजे विचार किंवा विवरण आम्ही उपपत्तीसी केली. उपपत्ती म्हणजे दृष्टांत किंवा विशेष प्रकारचं विवरण युक्तीने प्रतिपादन करून 3 गुणामुळे होणारं 3 प्रकारचं कर्म त्याचं विवरण स्पष्ट केलं आहे. आता ज्ञान 3 प्रकारचं असेल तर ज्ञानाच्या प्रकाशातून 3 प्रकारचं कर्म घडतं आणि तोच कर्माला सेवन करणारा जीवात्मा त्याच्यामध्ये 3च प्रकार होतात. ते पुढे सांगतात. आता याची कर्मा भजता कर्माभिमान या करता तो जीवही त्रिविधता पातला असे. याची कर्मा म्हणजे सत्व कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. या कर्माचं भजन करत असताना, भजसेवायाम, या कर्माचं सेवन करत असताना त्या कर्मावर अभिमान ठेवणारा करता, कर्माभिमानी या करता तो जीवही त्रिविधता पातला असे. तो जीवसुद्धा 3 प्रकाराला प्राप्त होतो. पण कोणता जीव? कर्मावर अभिमान ठेवणारा. बरं, म्हणजे कर्मावर अभिमान असेल तर तो झाला कर्ता, आणि जो कर्ता होतो तो अवश्यंभावी भोक्ता होतो. ज्याची कर्मावर अहम भावनाच नाही आहे तो कर्मातून सुटतो.
पण सात्विक कर्मामध्ये सुरुवातीला थोडासा अभिमान असतो ना, कालांतराने तो अभिमान सुटून जातो. पण कर्म करण्याच्या बाबतीमध्ये थोडा तरी अभिमान असावा लागेल की नाही. म्हणून कर्माभिमानी या करता तो जीवही त्रिविधता पातला असे 3 प्रकाराला तो प्राप्त होतो. कसा? उदाहरण देतात. चतुराश्रम अवसे एक पुरुष चतुर्धा दिसे कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे. उदाहरण दिलं आहे धर्मशास्त्राचं. 4 प्रकारचे आपल्याकडे वर्ण आहे आणि 4 प्रकारचे आश्रम आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आहेत आणि ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे 4 आश्रम आहेत. वर्ण आणि आश्रमासारखी व्यवस्था सुचारू स्वरूपाची मानवाची कल्याण करणारी जगात कुठंच व्यवस्था नाही. जेव्हापासून या वर्ण आणि आश्रमाच्या व्यवस्थेचं आपण एका प्रकारे उपेक्षा केली तेव्हापासून त्या समाजाची, त्या देशाची, राष्ट्राची अधपतनाला सुरुवात झाली आहे. कोणतंही कर्म कुणीही करतो. प्राचीन काळातलं एक उदाहरण देतो. हे काही कोणाला उद्देश करून नाही सांगत बरं, पण योग्य पदावर मात्र योग्य व्यक्तीच गेला पाहिजे. तुकोबारायांचं उदाहरण आहे अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाटी. म्हणजे त्या विद्यार्थ्याला शिकवण्याकरता जुन्या काळामध्ये पंत लोक असायचे, म्हणजे बुद्धिमान माणसं असायचे असा अर्थ घ्या. आता बुद्धिमान आणि गणितात तयार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण जर गणित आज आपण केलं ना तर मोठं गणित आपल्याला करता येत नाही. आपल्याला त्या कॅल्क्युलेटरचं सहाय्य घ्यावं लागतं. पण आमचे आजोबा आहे ना जुन्या काळातले शिकलेले, तुम्ही कोणतंही गणित सांगा ते 5 सेकंदात उत्तर देतात. ते जुन्या काळातले आउटकी, निमकी, पावकी हे सगळं आहे ना, हे त्याच्या गणित एवढं तयार आहे, खूपच तयार गणित आहे. खूप म्हणजे खूपच तयार आहे. पण जुन्या काळामध्ये त्यांना ते शिकून घेतलं आहे. आता काय हिंमत आहे शिक्षकाची विद्यार्थ्याला हात लावायची? आता जर विद्यार्थ्याला शिक्षा केली तर विद्यार्थ्याला राजीनामा तयार ठेवावा लागतो. शिक्षक हा विद्यार्थी नाही, म्हणजे राजीनामा घ्यायला ते तयार असतात. अर्थ आहे की नाही? म्हणजे की जिथं विद्यार्थी घडवण्याकरता शिक्षकांना जर एवढा संकोच असेल तर काय पिढी घडणार आहे. जुन्या काळामध्ये विद्वान लोक ते विद्यार्थी घडवण्याकरता असतात. आता झालं काय, शाळेमध्ये ज्याला कमी मार्क मिळाले, कमी मार्क म्हणजे पात्रता कमी आहे, पात्रता कमी असतानासुद्धा शिक्षक भरती केली जाते. म्हणजे ज्याला शाळेत असतानाच गुण कमी मिळालेले आहे, ज्याचं गणित शाळेत असतानाच कच्चं आहे आणि ते शिक्षक भरती केले, काय होईल? विद्यार्थी गणितात तयार होईल का? होणारच नाही. म्हणजे जे हानी होते आहे त्याचा हा अर्थ आहे. म्हणून टार्गेट नाही करायचं कोणावर, पण जुन्या काळात तसं नसायचं. योग्य पदावर योग्यच व्यक्ती भरती केला जायचा. म्हणून गणित तयार तर तोच गणिताचा शिक्षक असावा. आम्हाला गावाकडे शाळेमध्ये असताना गणिताला शिक्षक खूप हुशार होते, आजही ते आहेतच. ते गणित म्हणजे गणितच. इथं आल्यानंतर मला जाणीव झाली की ते गणितात किती हुशार आहे. कारण इथं आपल्याला ते क्लास वगैरे लावा लागायचे, मग ते क्लास न घेताही शिकवायचे बिचारे, क्लास न म्हणजे फी न घेतासुद्धा. मग ते आपल्याकडे वर्ण आणि आश्रमाची व्यवस्था सुचारू स्वरूपाची जे घडविण्याचे प्रकार आहेत की नाही ते ब्राह्मणांकडे असायचे. देशाचं रक्षण क्षत्रियाकडे असायचं. व्यापाराचं खातं वैश्य लोकांकडे. यांना लागणारी सेवा ते शूद्र लोकांनी पुरवायचं. म्हणजे हा मधला सांदा ते सांधणी करायचे. इतका महत्त्वाचा प्रकार. पण ही सगळी आपण ती व्यवस्था डावलली आणि त्याचा परिणाम असा झाला की आता कोणत्याच ठिकाणी आपल्याला काहीच चांगलं बघायला भेटत नाही. जर शासन व्यवस्था चांगली असेल तर, नाहीतर सगळीकडे आपल्याला ही हानीच बघायला भेटते आहे. उदाहरण दिलं आहे वेगळा प्रकार बघा. 4 वर्ण आणि 4 आश्रम म्हणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण 4 आश्रम. त्या आश्रमातली व्यवस्था किती गोड. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य. त्या काळात फक्त त्याने शिकायचं गुरुकुलात. बरं, म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी विद्यार्थी गेला की तो 17 वर्षानंतरच घरी यायचा. तोपर्यंत गुरुकुलातून त्याने यायचं नाही. आणि मग त्याच्यातही प्रकार, जर ब्राह्मण विद्यार्थी असेल त्याने गणित शिकायचं आणि क्षत्रिय विद्यार्थी असेल तर त्याने तलवार चालवणं शिकवायचं. भले ते एकाच ब्रह्मचर्य आश्रमात आहे पण त्यांचा विषय मात्र वेगळा आहे. कारण
भविष्य काळामध्ये हा ब्राह्मण व्यक्ती राजाच्या दरबारात गेला तर अर्थशास्त्र शिकवेल. म्हणून तर बघा चाणक्यांचं जे अर्थशास्त्र आहे की नाही त्याच्यामध्ये किती गोड आहे. राजाने कर घ्यावा, पण कसा घ्यावा तर जैसे भ्रमर परागनेती परी कमळ दळे नेनते. ज्याप्रमाणे तो भ्रमर कमळाच्या पुष्पातला मकरंद घेतो पण कमळाला सुद्धा कळत नाही, तसा राजाने कर घ्यावा की प्रजेलाही कळू नये. हे कोण सांगू शकतं अर्थशास्त्र? जर ब्राह्मण असेल तर. पण ते केव्हा? जर ते ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये गुरुकुलात गणित शिकले तर. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून बघा. राजा शिवछत्रपती कादंबरी, राजांचं असणारं व्यवस्थापन जर तुम्ही पाहिलं, स्वतंत्र एक प्रकरण आहे बघा, स्वतंत्र त्यांची असणारी शेतीविषयीची भावना. आजही जर आपण गड किल्ल्यावर गेलो तर वरती पाणी सापडतं आणि आपली व्यवस्था अशी आहे, पाणी आडवा पाणी जिरवा, पाणीच नाही. आज आळंदीमध्ये बरेच बोरं निकामी झाले, पाणीच नाही ना. कारण साठवायचं कुठं पाणी? सगळीकडे सिमेंटचे जंगल झाले, पावसाचं पाणी पडलं तर जिरणार कुठं? म्हणजे जवळपास आता आपण शहरामध्ये विकास पाहतो की नाही, सुरुवात झाली बघा. आणखीन 5-10 वर्षांनी फार बिकट काळ आहे. आता आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं पिण्याचं, कारण जमिनीच्या पोटात पाणीच राहिलं नाही. जवळपास हा 60 किलोमीटरचा परिसर असेल, आळंदीपासून तर पुण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत. सगळीकडे वर्तुळ 60 किलोमीटर, सगळीकडे सिमेंटचे जंगल आहे. पावसाचं पाणी पडलं तर जमिनीत जिरतच नाही. म्हणजे 60 किलोमीटर ही खाली जमीन आहे की नाही, पाताळामध्ये सगळी कोरडी आहे. पाणी भरणार कुठून तुम्ही? एकीकडे विकास दिसतो आहे, दुसरीकडे उष्णता किती वाढते आहे. म्हणून हे जुन्या काळात व्यवस्थापन महत्त्वाचं. गड किल्ल्यावर जा बरं, अजूनही तिथल्या टाक्यामध्ये पाणी आहे. का? व्यवस्थापन म्हणतात त्याला. शिवनेरी किल्ल्यावर जर आपण गेलो ना, वरती महाराजांचं जन्मस्थान आहे बघा, तिथे असे काही भाग आहेत तिथं पाणी जिरत आहे आणि ते जिरलेलं पाणी खालच्या भागामध्ये टाकीत जमा होत आहे. तुम्ही सगळीकडे बघा आजही. हे का? जुन्या काळात शिकवलं जायचं. म्हणून जुन्या काळातली वर्ण आणि आश्रम व्यवस्था याला जोड नाही. विद्यार्थी जर गुरुकुलात गेला, ब्राह्मण असेल तर गणित शिकावं, क्षत्रिय असेल तर त्यांनी दांडपट्टा तलवार चालायला शिकावी, कारण त्याला रक्षण करायचं असेल. वैश्य असेल त्याने व्यापार शिकावा आणि शूद्र असेल तर सेवा कशी करावी, सेवाभाव हे त्याने शिकावं. मी सांगून गेलो तुम्हाला, शूद्र म्हणजे हलका नाही आहे. शहामृगाचा शूद्र म्हणजे सेवा पुरवणारा वर्ग, हल्लीच्या काळामध्ये सर्व्हिस करणारा. पण आपल्याकडे इतिहासकार असे होऊन गेले वर्तमान काळामध्ये, त्यांनी शहामृगाचा काढला आणि क्षत्रियाचा लावला. काय व्याकरण तयार आहे त्यांचं. त्यांनी क्षुद्र असा अर्थ केला, क्षुद्र म्हणजे शूद्राचा क्षुद्र असा अर्थ केला त्यांनी. अरे उच्चार बदलतात, अर्थ बदल होतो. हेही ज्यांना कळत नाही त्यांना आपण इतिहासकार म्हणून पुरस्कार देतो. काय आपलं भारतीयांचं दुर्दैव आहे, इतकं तर आपण माग आलो आहे. असो, चतुराश्रम वशे ब्रह्मचर्यामध्ये विद्यार्जन, गृहस्थ जीवनामध्ये षटकर्माचं पालन, वानप्रस्थामध्ये संयोग वियोग आणि संन्यास आश्रमामध्ये संपूर्ण त्याग. 4 आश्रमाला वशीभूत होऊन एकच पुरुष चतुर्धा दिसे 4 प्रकाराने दिसतो आहे. म्हणजे एकच व्यक्ती ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये राहतो, लग्न झालं की गृहस्थ, त्यानंतर वनात राहतो वानप्रस्थ आणि शेवटी सगळ्यांचा त्याग करतो तो संन्यास. एकच पुरुष 4 आश्रमामध्ये 4 प्रकाराला प्राप्त होतो. तसं कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे, कर्माच्या भेदाने कर्त्याच्या ठिकाणी 3पणा प्राप्त होतो. सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस कर्ता. परितयातिही आत सात्विकतम प्रस्तुत सांगेन दत्तचित्ता आकर्णितून. परंतु अर्जुना तयातिही आत, त्या तिघांच्यामध्ये सात्विक कर्मा प्रस्तुत प्राप्त झाला आहे, तो मी तुला सांगेन. मग तू काय कर? दत्तचित्त, चित्त देणारा हो. नाहीतर आम्ही सांगायचं आणि तू मात्र लक्ष द्यायचं नाही. नाही असं नाही. हां, सांगेन दत्तचित्त आकर्णितून, मी तुला सांगणार आहे. पण दत्तचित्त संस्कृत शब्द आहे बरं. दत्त म्हणजे देणारा, चित्त देणारा होऊन तू आकर्णी, तो मात्र श्रवण कर. म्हणजे ज्ञानोबा आहे संस्कृत शब्दसुद्धा वापरतात. कसे वापरतात? याच अध्यायाच्या सुरुवातीच्या 10 अवयव बघा. अतिकृत कंदर्प सर्प दर्प, उच्चार करायला कठीण आहे. गावाकडे जर पार नसेल ना आणि व्यासपीठ चालक
जर जाणकार असेल तर तो बिचारा म्हणतो तुम्ही माझ्या मागं ओव्या म्हणा, कारण त्याला माहिती आहे यांना या 10 ओव्या जमणारच नाही. गावाकडे नाहीच मत बघा त्या 10 ओव्या कठीण आहे. शमदम मदन मदभेद कठीणच आहे की नाही ओव्या. संस्कृत प्रचुर भाषा आहे ती, म्हणून सांगेन दत्त चित्त आकरणी तू. आम्ही सांगणार, तू श्रवण कर, पण कधी सांगणार? उद्या. कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.